ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्या ज्या प्रार्थना आहेत, या प्रार्थनेमध्ये अश्रू असणं फार गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवन जगत असताना आमच्या ज्या प्रार्थना आहेत, या प्रार्थनेत लगन, तळमळ, कळवळा आणि त्या ठिकाणी देवाकडे केलेली झोंबी ही फार महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे? कारण आम्हाला पाहायला मिळतं प्रार्थना अश्रूंना आशीर्वादामध्ये बदलते. प्रार्थना अशक्य गोष्टींना शक्य करते. प्रार्थना बंद दरवाजे उघडते. प्रार्थना जिथं काही नाही तिथं अस्तित्वात आणते. प्रार्थना जी आहे ती लेट होते पण डिलेट होत नाही. प्रार्थना जी आहे ती कधीच मरत नाही आणि प्रार्थना कधीच व्हायला जात नाही. आमेन, आमेन. जो प्रार्थनेत घालवलेला वेळ आहे त्याचा देव आदर करतो, सन्मान करतो. प्रार्थना करणं म्हणजे आशीर्वादित होणं आणि प्रार्थना थांबवणं म्हणजे शापित जीवन जगणं. प्रार्थना न करणं म्हणजे पाप करणं. अनेक ख्रिस्ती लोकांना भरपूर इतर गोष्टी करायला वेळ आहे पण प्रार्थना करायला वेळ नाही आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये इतर गोष्टीसाठी भरपूर टायमिंग आपण देतो पण प्रार्थना करायची म्हणली का जांभळ्या सुरू होतील. प्रार्थना करायची म्हणली का झोप लागेल. प्रार्थना करायची म्हणली का आळस येईल. प्रार्थना करायची म्हणली का आम्ही चर्चमधून उठून जाऊ, नाईट प्रेयरमधून उठून जाऊ, घरामधून उठून जाऊ, पण अगोदरच झोपून घेऊ. प्रार्थना का करूशी वाटत नाही? कारण प्रार्थना आमचं जीवन बदलणार असते. प्रार्थना आम्हाला देवाजवळ घेऊन जाणारी असते आणि शत्रूला ते होऊ द्यायचं नाही आहे. आणि बऱ्याच वेळा प्रार्थना करत असताना, देवावर बातचीत करत असताना आम्हाला निराशेच्या फेजमधून जावं लागतं, धोक्याच्या फेजमधून जावं लागतं, बदनामीच्या फेजमधून जावं लागतं. लक्षपूर्वक आहे का प्रार्थना करणाऱ्या लोकांना? प्रार्थना करणारे लोक जे आहेत, लोकांना बऱ्याच वेळा वाटतं कमजोर आहेत. प्रार्थना करणारे लोक बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की अशक्त आहेत. याने आम्हाला काही उत्तर दिलं नाही, याने आमचं काही वाईट केलं नाही, हे आमच्याशी भिडू शकले नाही, लढू शकले नाही, यांनी माघार घेतली. प्रार्थना करणारा जो आहे तो जगातल्या गोष्टीची लढत नाही, तो आकाशातील दुरात्मेची लढत असतो. आणि प्रार्थना करणारा जो आहे तो कधीच हारलेला नसतो. कारण त्याचा विजय हा जो आहे तो माणसासमोर नसतो, तो देवाकडून येणार असतो, स्वर्गातून येणार असतो. आणि तो एवढा विजय होतो, एवढा विजय होतो की त्याचे अश्रू जे आहेत देव हर्षामध्ये आणि आनंदामध्ये बदलतो. स्तोत्र 30 आणि वचन 5 मध्ये म्हटलं, रात्र अश्रू घेऊन येते, सकाळ आनंद घेऊन येते, सकाळ आशीर्वाद घेऊन येते. प्रार्थना करताना निराश होऊ नका, प्रार्थना करताना थांबू नका, प्रार्थना करताना मागं पडू नका. तुम्ही कशातही पुढे नसले तरी चालेल. किती लोक आमेन म्हणतील? आमेन. कशात पुढे पाहिजे? प्रार्थना. यस. मागील 1.5-2 महिन्यापासून मी आपल्याला याच माध्यमातून उत्तेजन देत आहे. जो प्रार्थनेत पुढं तो सगळ्यात पुढं. जो प्रार्थना करतो तो देवाला सर्वात जास्त आवडतो. देवाच्या मनातलं बनायचंय, देवाचं मुख बनायचंय, देवाची अग्नी बनायची, देवाचा मित्र बनायचा. पैसे देऊन नाही होणार, दान धर्म करून नाही होणार, ते सगळे सोशल पार्ट आहेत. त्यासाठी प्रार्थना करावं लागेल, त्यासाठी आराधना करावं लागेल, त्यासाठी झोंबी करावं लागेल, त्यासाठी रडावं लागेल, त्यासाठी करुणा भाकावं लागेल, त्यासाठी देवाचा धावा करावा लागेल. आमेन. बोलो येशू मसीह की. आम्हाला पाहायला मिळतं की प्रार्थना करत असताना निराशा येईल. प्रार्थना करा लोकांच्या जीवनात आजार येणार नाहीत का? निश्चित येणार. आणि जर एखादा सेवक सांगतो येणार नाहीत तर गडबड आहे, गडबड आहे. प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या जीवनात वादळ येणार नाहीत का? दुःख येणार नाहीत का? समस्या येणार नाही? अरे अब्रामाला त्या ठिकाणी आक्रोश करावा लागला, याकोबाला ढळाढळा रडावं लागलं, कितीतरी का? इतकंच नाही, आम्ही पाहतो मोशे देवाला म्हणतो, देवा मला मारून टाक, कारण हे लोक मी सहन करू शकत नाही, हे खूप त्रास देत आहे. मोशेला रडावं लागलं देवाकडं की मला सहन होत नाहीये. एलिया सारख्या इतक्या महान संदेशाला इजबेलला घाबरून तो पडला, तो देवाकडे रडत आहे, ओ किल मी गॉड, मला जगायची इंटरेस्ट नाहीये. मोठे मोठे लोक याच्यातून गेले. स्वतः दावीद तो म्हणतो मी रात्रंदिवस रडत आहे आणि मी रडत आहे आणि रडत आहे, प्रभू माझे अश्रू तुझ्या बुदलीत जमा कर. बोलो येशू मसीह की जय. जसं मी हन्नाकडे येतो, शास्त्रामध्ये लिहिलं एफ्राईम प्रदेशामध्ये एक गाव होतं रामा नावाचं, आणि या गावामध्ये हन्ना नावाची एक बाई आहे. आणि बायबल या हन्नेबद्दल खास फोकस करतं. या हन्नेबद्दल खास काही अध्याय लिहिले गेले. आणि ही जी हन्ना आहे शास्त्रामध्ये लिहिलं, ही हन्ना आम्हाला पाहायला मिळतं वांज होती. हिच्या नवऱ्याचं नाव एल्काना. जर तुम्ही पहिले शमूएलच्या पुस्तकात आले, 1 अध्याय आणि 1 वचन, त्या ठिकाणी आम्हाला एफ्राईम प्रदेश पाहायला मिळतो, हे रामा नावाचं गाव पाहायला मिळतं. आणि हिच्या नवऱ्याचं नाव जे आहे एल्काना, हे देखील आम्हाला 1 अध्याय 1 वचन. इफ्राईमाच्या प्रदेश डोंगरात
रामाथाई सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्काना. वचन 2 मध्ये म्हटलं त्याला 2 बायका होत्या. एकीचं नाव हन्ना, एकीचं नाव पनिन्ना. म्हणा हन्ना, पुरुषानं म्हणा पनिन्ना. तुम्ही लहानपणी एक आजीबाईची गोष्ट ऐकायची की एक राजा होता, त्याला 2 बायका होत्या, एक आवडती एक काय चितीतून स्कोट केली का काय माहिती. याला 2 बायका आहेत, त्याची एक जास्त आवडती आहे आणि एक जी आहे ती पण आवडती आहे. नावडती शब्द नाही, पण हन्नावर त्याचं जास्त प्रेम आहे. कारण हा दरवर्षी, तुम्ही जर त्या ठिकाणी 3 वचन वाचलं, हा दरवर्षी शिलोला जायचा आपल्या दोन्ही बायकांना घेऊन. आणि जी एक बायको आहे पनिन्ना, तिला त्या ठिकाणी मुलं होते, बायबल सांगतं ती त्या ठिकाणी तो गेल्यावर त्यांना वाटा द्यायचा, पण हन्नाला तो डबल वाटा द्यायचा. प्लीज वाचा खाली 2 वचन 3 वचन. त्यास 2 बायका होत्या. एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पुढे पनिन्नेस तिला मुले बाळे होते. पुढे पण हन्नास काही अपत्य नव्हतं. हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्याचा देव परमेश्वर याची आराधना करण्यासाठी आणि अर्पण करण्यासाठी शिलो येथे जायचा. म्हणा शिलो येथे जायचा. शिलो येथे का जायचा? यरूशलेमला का जात नव्हता? शिलो इथं का जायचा? यरूशलेमला का जात नव्हता? देवाचं वचन ऐकत असताना, बायबल शिकत असताना, संदेश ऐकत असताना आम्हाला मन लावायचंय. आमेन. बोलो यीशु मसीह की. अरे यरूशलेमला का नाही गेला? शिलोला का गेला? कन्फ्यूज. शिलो या ठिकाणी तो अशासाठी जात होता, तो पण यरूशलेमचं मंदिर नव्हतं. की दरवर्षी बोला दरवर्षी कुठे जायचं? शिलो इथे जायचं, अर्पण करायचा, आराधना करायचा. आणि बायबल आम्हाला सांगतो, प्लीज ऐका, हिची सवत पनिन्ना हिला डवसायची, हिला त्या ठिकाणी टॉर्चर करायची, हिला त्या ठिकाणी कुडवायची, हिला टोमणे मारायची. म्हणा टोमणे मारायची. टोमण्यातून जाण्याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला चांगला जवळून असेल. चिडवण्याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला जवळून असेल. बिट्रेट म्हणतात इंग्लिशमध्ये. फसवण्याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला जवळून असेल. दुःखाचा अनुभव आपल्याला प्रत्येकाला जवळून असेल. ज्यांच्यावर तुम्ही भरोसा ठेवता, ज्यांना तुम्ही आपलं धरता, ज्यांना तुम्ही घडवता बनवता, तेच धोके देतात. ज्यांच्या नावावर तुम्ही जाहिरात करतात, तेच तुम्हाला अनाथालयामध्ये किंवा वृद्धाश्रममध्ये पाठवून देतात. ज्यांच्यासाठी तुम्ही जगताय, तेच तुम्हाला घराच्या बाहेर काढतात. हे सगळे अनुभव जगातले, आणि जगातले म्हणले फक्त जगिक लोकांचे नाही, ख्रिस्ती लोकांचे. बोलो येशू मसीह की. आणि तिला डवचायची, कुडवायची, चिडवायची. आणि शास्त्र मला सांगतं की ती हन्ना जी आहे तिथं रडायची. त्या ठिकाणी मी पाहतो 5 वचन वाचा. हन्नेस तो दुप्पट वाटा द्यायचा, कारण तिच्यावर तिची प्रीती असे. पुढे परमेश्वराने तिची कुसबंद केली होती. हे पाहून तिची सवत तिला मनस्वी काय करायची? काय करायची? चिडवायची. जे प्रार्थना करणार आहेत ते चिडवणाऱ्याला चिडू देतात, ते देवाकडे जातात. आमेन. बोलणाऱ्याला बोलू देतात, ते देवाकडे जातात. आमेन. काय कोणाला काय बोलायचं बोलू द्या. बोलणाऱ्याची तोंड बंद करता येत नाही, एक वेळेस मारणाऱ्याचा हात धरता येतो. बोलणाऱ्याचं तोंड धरू शकता का तुम्ही? चिकट टेप लावू शकता का? संविधानात नाही ना, कायद्यातच नाहीये. बोलणाऱ्याला बोलू द्या. परंतु एक गोष्ट आहे, बोलणारा काय बोलतो ते लावून स्वतःवर घेऊ नका. ते लेबल स्वतःला लेबलाइज करू नका. देवाजवळ जा, देवाची करुणा भाका, देवाजवळ ढळा रडा, देवाच्या वेदीजवळ जा, देवाच्या मंदिरात जा, देवाच्या सेवकांकडे जा, देवाच्या याचकांकडे जा, देवाच्या लेकरांकडे जा, देवाच्या मुलींकडे जा, आराधकांकडे जा. तिथून तुमचं जीवन बदलणार, तिथून तुमचे अश्रू पुसल्या जाणार, तिथून तुमचं दुःख आनंदात बदलणार. आणि शास्त्र सांगतो ती दरवर्षी रडायची. म्हणा दरवर्षी रडायची. आमच्या अश्रूंची भाषा, आमच्या निराशेची भाषा, आमच्या धोके आणि फसवेगिरीतून आम्ही जे अनुभव घेतले त्याची भाषा ही देवाला माहिती आहे. आणि देवाला माहिती आहे की आम्हाला कधी त्यातून बाहेर काढायचं आणि कधी त्याच्यावर विजय द्यायचा. हन्ना रडायची आणि रडायची. देव म्हणतो मी माझ्या मुलीचे आणि मुलाचे सगळे अश्रू पुसून टाकेल, सगळे अश्रू पुसून टाकेल. आणि जे रडत पेरणे करतात ते हर्षाने कापणे केलं. आजच्या मन्नाचे वचन मी सुरुवातीलाच तुम्हाला वाचायला ते हर्षाने कापणे करतील. शास्त्र सांगतं दरवर्षी मंदिरात जायची, दरवर्षी शिलोला जायची, दरवर्षी अर्पण करायची. आणि काय करायची? 6 वचन. शिलो जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता. आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली. परमेश्वराच्या मंदिरात गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवत, म्हणजे पनिन्ना तिला काय करायची? चिडवायची. पुढे तेव्हा ती रडे. आणि तेव्हा ती काय करायची? रडायची, काही खात नसायची, अन्न त्याग करायची आणि विलाप करायची. चर्च प्लीज ऐका.
दरवर्षी मंदिरात जायची, दरवर्षी शिलोला जायची, दरवर्षीची सवतीला डावचायची, चिडवायची आणि ही दरवर्षी काय करायची? रडायची, अश्रू ढाळायची. दरवर्षीचा हा पराक्रम चालू आहे, दरवर्षीचा हा परिपाठ चालू आहे, दरवर्षीचं रिपिटेशन चालू आहे. 1 वर्ष असं म्हणा, 1 वर्ष आलं, सर्वजण म्हणा 1 वर्ष आलं. 1 वर्ष आलं. हन्ना म्हटली ही दरवर्षी मला डवसती, ही दरवर्षी मला चिडवती, मी दरवर्षी मंदिराच्या बाहेर रडते, आता मी मंदिराच्या बाहेर रडणार नाही, आता मी मंदिरात जाऊन रडेल. आता मी मंदिराच्या बाहेर रडणार नाही, आता मी मंदिरात जाऊन रडेल. 1 वर्ष आलं, 1 दिवस आला, 1 वेळ आली की ती मंदिरात गेली. माणसाकडे न रडता, सवती समोर न रडता, नवऱ्यासमोर न रडता ती देवासमोर रडली. ती देवासमोर रडली. याचकाच्या देखील लक्षात आलं रडली का दारू पिली म्हणून. हालेलुया, हालेलुया. आज ती वेळ आहे तुम्ही इथून जाताना, आणि आज ती वेळ आहे हा संदेश तुम्ही ऐकताना. या आता ती वेळ येऊ द्या. माणसासमोर रडणं बंद, परिस्थिती विरुद्ध रडणं बंद, हो निराशेत रडणं बंद, हे सगळं बाजूला. आता मी देवाकडे जाणार, मी देवाच्या पायाजवळ जाणार, मी देवाच्या वेदीजवळ जाणार, मी देवाच्या सेवकाजवळ जाणार, मी देवाच्या मंदिरात जाणार, मी देवाच्या सानिध्यात जाणार आणि मी देवाकडे मन मोकळे करणार. मी देवासमोर गुडघे टेकणार, मी देवाचा धावा करणार, मी देवाचा विलाप करणार आणि माझा देव माझ्या अश्रू पुसणार, माझा देव माझ्या अश्रू पुसणार. आमेन. तिचे मन व्यथित झाल्यामुळं ती परमेश्वराची करुणा भाकून ढळा ढळा रडली. ढळा रडण्याचा अनुभव तुम्हाला आहे का? बिट्रेट आणि हे धोके आणि हे सर्व त्रास आणि हे अश्रू याचा अनुभव तुम्हाला आहे का? शास्त्र सांगतं अब्राहम याच्यातून गेला, याकोब याच्यातून गेला, मोशे याच्यातून गेला, दावीद याच्यातून गेला, एलिया याच्यातून गेला आणि हन्ना देखील रडण्यामधून जात आहे. प्रार्थना करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. रडत असाल नो प्रॉब्लेम, आजारात असाल नो प्रॉब्लेम, समस्येत असाल नो प्रॉब्लेम, पण प्रार्थना थांबता कामा नये, प्रार्थना बंद करता कामा नये. अनेक लोक समस्या आली का प्रार्थना बंद, आजार आली का प्रार्थना बंद, दुःख आले का देऊळ बंद, निराशा आली का बायबल वाचन बंद, आणि थोडं अजून आलं का सगळंच बंद. काय रे ब्लॅक स्लाईट, काय हो देव सोडून दिला, प्रार्थनाच ऐकत नाही. शास्त्र सांगतं योबासारखा महापराक्रमी धार्मिक माणूस, आत्मिक माणूस, ज्याची धार्मिकता सैतानाला दाखवली गेली, बघ त्याच्यासारखा कोण नाही, त्याला देखील दुःखातून जावं लागलं. आणि हा योब शास्त्र आम्हाला सांगतो, 2रा अध्याय तुम्ही नंतर वाचा, हा फक्त ढळा रडत होता आणि रडत होता. त्याचे मित्र ज्यावेळेस आले, ते मित्रांनी ते 7 दिवस रडत होते. मुलगा मेला रडतोय, मुली मेल्या रडतोय, बायको सोडून गेली रडते, शरीर सडलं रडतोय. हे देवा माझे अश्रू बघ ना. हालेलुया, कम ऑन चर्च, हालेलुया. एक दिवस या स्थितीतून, या परिस्थितीतून आपल्या प्रत्येकाला जावं लागतं की आम्ही रडतो. परंतु मी परत सांगतो, प्रार्थना करणारा रडेल पण त्याचे अश्रू वाया जाणार नाही. प्रार्थना करायला रडेल पण त्याची निराशा दूर होईल. प्रार्थना करायला रडेल त्याचे आजार बरे होतील. प्रार्थना करायला रडेल त्याचं प्रतिफळ त्याला मिळेल, त्याचा हिस्सा त्याला मिळेल, त्याचं बक्षीस त्याला मिळेल, त्याचं पारितोषिक त्याला मिळेल. तुझी आशा नष्ट होणार नाही, पारितोषिक निश्चय मिळणार. हालेलुया. हा संदेश तुम्हाला खुश करणारा संदेश नाहीये, आणि मी खुश करण्यासाठी नाही, हा संदेश तुम्हाला देवाच्या जवळ नेणारा संदेश आहे. हा संदेश तुम्हाला देवाशी जोडणारा संदेश आहे. तुमचं तुटलेलं मन जोडणारा संदेश आहे. तुमचं पडलेलं प्रार्थने जीवन परत सुरू करायला लावणारा संदेश आहे. हा संदेश तुम्हाला देवाकडे रडायला लावणारा संदेश आहे, माणसाकडे नाही. म्हणा मी माणसाकडे रडणार नाही. जोरात बोला, मी माणसाकडे रडणार नाही. बोलो येशू मसीह की जय. उपदेशक 4 आणि वचन 2 मध्ये म्हटलं, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहे, पीडितांचे अश्रू गळत आहे, सांत्वन करणारा कोणी नाही. प्रिय बहिणी, प्रिय भावा, तुझ्या साक्ष, तुझे अनुभव वाट पाहत आहे त्या दुःखितांची, त्या निराश आणि हताश झालेल्या लोकांची, की ज्यांना तू जाऊन सांगशील की प्रभूने कसं तुला दुःखातून बाहेर काढलं, कसं तुम्हाला अश्रूंमधून बाहेर काढलं, आणि तुमच्याद्वारे त्यांचे अश्रू दूर होतील. आमीन म्हणाल का? आमीन म्हणाल का? हन्नाची परिस्थिती देवाने बदलली. बायबल सांगतं 100 पुस्तक 2रा अध्याय वचन 1 मध्ये, जी हन्ना रडून प्रार्थना करत होती, आता ती हसून प्रार्थना करत. आता ती आक्रोश करून प्रार्थना करत नाहीये, आता ती आनंद करून प्रार्थना करत आहे. 100 याचा 2रा अध्याय वचन 8 मध्ये असं म्हटलं, हन्नाने एक सबमिशन केलं, आणि द बेस्ट स्टेटमेंट, द बेस्ट साम, द बेस्ट सॉन्ग संग बाय द हन्ना. आणि ते असं होतं की तो दिनास
धुळीतून उचलतो आणि अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. आमेन. दिन त्यावेळेस आहे जेव्हा तुम्ही रडत आहात, दिन त्यावेळेस जेव्हा तुम्ही हताश आहात, हरलेल्या धोक्यामधून जातात, आजारामधून, समस्येमधून, अश्रूंमधून तुम्ही दिन आहात, पण देव तुम्हाला तिथं सोडत नाही. तो तुम्हाला तिथून उचलतो. आमेन म्हणाल का? तो तुम्हाला तिथून उचलतो आणि तो तुम्हाला हसण्याच्या पदावर बसवतो, तो तुम्हाला राजपदावर बसवतो, तो तुम्हाला श्रीमंतीच्या पदावर बसवतो, तो तुम्हाला आरोग्याच्या पदावर बसवतो, तो तुम्हाला निराधार नाही आता आधार देतो, तो तुम्हाला मजबूत करतो, तुमची भीती काढून टाकतो, तो तुमचं भय काढून टाकतो, तो तुमचे अश्रू पुसतो आणि तो तुम्हाला विजयशाली जीवन देतो, तो तुमची परिस्थिती बदलून टाकतो. कारण आमचा देव हा अश्रूंना आशीर्वादामध्ये बदलणार आहे. हालेलुया, हालेलुया. हे स्टेटमेंट इर्म्याने केलं. हो देवा, माझं मस्तक जर जलसंचय असते. जलसंचय म्हणजे कल्पना करा, तुमच्या डोक्यात एक वरती तळ आहे, एवढं पाणी आहे, तर ते इथून निघलं असतं. कारण तो एवढा रडायचा, एवढा रडायचा, तोंड कोरडं पडायचं, डोळे कोरडे पडायचे. तो देवा, माझं मस्तक जर जलसंचय असते आणि माझे डोळे जर झरे असते, तर मी माझ्या लोकांसाठी फक्त रडलो असतो आणि रडलो असतो. रडण्यामध्ये जीवन बदलण्याची ताकद आहे. आमेन. रडण्यामध्ये परिस्थिती बदलण्याची ताकद. आमेन. हो, या सर्व परिस्थितीतून जात असताना आपले अश्रू देवाला, एक अश्रू तर देवाला देऊन पहा, तो कधीच ते ओलांडणार नाही. नेव्हर ही विल पास बाय, नेव्हर ही विल पास बाय. तो कधीच तुमचे अश्रू ओलांडणार नाही, कारण तो अश्रूचा सन्मान करणारा देव आहे, तो अश्रूंना बदलणारा देव आहे आणि तो अश्रू पुसणारा देव. म्हणा माझा देव, माझा देव. सर्वजण माझा देव. माझा देव. आपला हात वर करून माझे सर्व अश्रू पुसून टाकणार. माझा देव. माझा देव. लाऊडली सर्वजण म्हणा माझा देव. माझा देव. माझे सर्व अश्रू पुसून टाकणार. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. देव म्हणतो सांत्वन करा, सांत्वन करा, माझ्या लोकांचं सांत्वन करा. यशा 40 आणि वचन 1 प्लीज. यशा 40 आणि वचन 1. देव म्हणतो सांत्वन करा, सांत्वन करा, माझ्या लोकांचं काय करा? सांत्वन करा. आज हा जो आलेला संदेश आहे, अश्रूंची प्रार्थना, निराशेत केलेली प्रार्थना, धीर धरून केलेली प्रार्थना, चिकाटीची प्रार्थना, अत्याग्रहाची प्रार्थना, समर्पणाची प्रार्थना, ही जी प्रार्थना आहे ना चर्च, ही प्रार्थना कधीच व्हायला जात नाही. आणि मी आज आपल्याला सूत्र सांगितलं की ज्या सर्व परिस्थिती आपण जात असताना प्रार्थना करणं थांबू नका. प्रार्थना उशीर ऐकायला होतील किंवा प्रेयर कॅन बी लेट, पण त्या डिलेट होणार नाहीत. प्रार्थना ऐकायला वेळ लागेल, पण एक दिवस सन्मानाने तुमची प्रार्थना ऐकल्या जाईल. दरवर्षी ही जायची प्रार्थना ऐकल्या गेली नाही, पण एक असं वर्ष आलं की हिचं नाव बायबलमध्ये, हिच्या लेकरांचं नाव बायबलमध्ये, आणि आम्हाला पाहिलं तर पनिन्नाच्या लेकरांचं नाव सुद्धा बायबलमध्ये नाही आहे. डवसणारे दिसणार नाही, चिडवणारे दिसणार नाही, प्रार्थना करणारे युगायुग चमकतील ताऱ्याप्रमाणे. देव त्यांचा सर्व मार्गदर्शक होईल आणि देव स्वतः त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. प्रकटीकरण 21 आणि 4 त्या ठिकाणी म्हटलं देव त्या सर्वांचे डोळे पुसून टाकेल. तिथं दुःख नसेल, तिथं शोक नसेल. येणाऱ्या दिवसामध्ये माझी प्रार्थना आहे देवाकडं. देव म्हणतो माझ्या लोकांचं सांत्वन करा. हा संदेश आपलं सांत्वन करो, आपलं दुःख आनंदात बदलो, आपल्या समस्या साक्षीमध्ये बदलो, आपले अश्रू आशीर्वादामध्ये बदलो. मी आपल्यासाठी जाहीर करतो, येणाऱ्या दिवसात आपण प्रार्थना करत असताना, येणाऱ्या दिवसात आपण देवाच्या सानिध्यात जाऊन विलाप करत असताना, अश्रू ढाळत असताना, निराशेतून जात असताना, देव आपल्यासाठी त्याचा हात पुढे करो. अन्यप्रमाणे आपले अश्रू पुसल्या जाऊ, ओ दानिएलप्रमाणे आपल्या प्रार्थना ऐकल्या जाऊ, मोशेप्रमाणे आपला विलाप दूर हो, अब्राहमाप्रमाणे आपलं काय होणार हे तो आपल्याला प्रगट करो, याकोबाप्रमाणे आपले जे अश्रू आहेत, त्यात जी झोंबी आहे ती त्याला मान्य हो, अन्यप्रमाणे आपला चिडवणारापणा, डवसणारापणा निघून जाओ, आणि दाविदाप्रमाणे आपले सर्व अश्रू त्याच्या बुदलीमध्ये जमा हो. जर आपण स्वीकारला असेल, आमेन म्हणूया, जोरदार टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. ही वेळ मी आपल्याला देत आहे प्रार्थना करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी. हन्नेप्रमाणे आपलं मुख उघडा, भावना याकोबाप्रमाणे झोंबी करा. जीवन फार भयानक आहे. जीवनात कोणतं वादळ कुठून आम्हाला कळणार नाही. आम्हाला शत्रू कसा कुठं घेरल आम्हाला कळणार नाही. आमचे स्वकीय सख्य कधी उलटतील आम्हाला कळणार नाही. आमचं शरीर कधी धोका देईल आम्हाला कळणार नाही. परिस्थिती कधी विरोधात जाईल आम्हाला कळणार नाही. आणि म्हणून मला देवावर भिस्त ठेवायला शिकली पाहिजे. मला देवाचा आधार घ्यायचं शिकलं पाहिजे. प्रत्येक जण मी आपल्याला प्रार्थनेची संधी देत आहे. अश्रू ढाळायचे अश्रू ढाळा. देवाच्या मंदिरातले अश्रू मोजल्या जातात. मन मोकळं करायचं मन मोकळं करा. झोंबी करायची झोंबी करा. आवाज द्यायचा आवाज द्या. प्रभूचा धावा करा. सांत्वन करा, सांत्वन करा. माझ्या लोकांचं सांत्वन करा.
प्रिय बहिणी, आज रडायचंय कारण देव तुझं सांत्वन करणार आहे. प्रिय बाबा, आज मुख उघडायचंय अकोवाप्रमाणे, देव तुझ्या लढायला लागणार आहे. हे बाबा बाबा बा रे बाबा, या शांत राहणार आहे. आवाज उंच करूया. तुम्ही कोण आहे विसरून जा. आपल्या पैशावर भरोसा ठेवू नका, आपल्या शरीरावर भरोसा ठेवू नका, आपल्या पोझिशनवर भरोसा ठेवू नका, आपल्या ताकदीवर भरोसा ठेवू नका, आपल्या घरच्यांवर भरोसा ठेवू नका, आपल्या मित्रांवर भरोसा ठेवू नका, शेजाऱ्यावर भरोसा ठेवू नका, सोक्यांवर भरोसा ठेवू नका, कशावरच भरोसा ठेवू नका. भरोसा जर कशावर ठेवायचा आहे तर तो प्रार्थना ऐकणाऱ्या देवावर ठेवा. बीती बातों को विसरा दे, उन पर क्या रोना. बहिणी, हे जे अश्रू आहेत ना, देव पुसत आहे, व्यर्थ नाही जाणार. आणि तेच लोक रडू शकतात, तेच लोक रडू शकतात ज्यांच्यावर कृपा झालेली आहे. आपलं कठीण मन फोडा आज येशूच्या नावात. आपलं कठीण झालेलं मन फोडा आज येशूच्या नावात. येशू करेगा काम नया, अब तू देखेगा, अब तू देखेगा. मेरा यीशु संभालेगा, मेरा यीशु संभालेगा. तेरे गम सब खुशी में बदलेगा, तेरी फिक्रे आंसू दुख सब हर लेगा. रोना ना बेटी, रोना ना बेटे, रोना ना बेटे, रोना ना बेटी. गम हमारे खुशी में बदलेगा, तेरे फिक्रे आंसू दुख सब हर लेगा. सर्वजन, गम हमारे खुशी में बदलेगा. सर्वजन, तेरे फिक्रे आंसू दुख सब हर लेगा. रोना ना, रोना ना बेटे, रोना ना बेटे. प्रभू, मी प्रार्थना करतो, आज जितक्याने हा संदेश आहे, जितक्यापर्यंत हा संदेश गेला, अश्रूंची प्रार्थना देव ऐकतो, अश्रूंची प्रार्थना देवाला आवडते, अश्रूंची प्रार्थना देव मान्य करतो. त्या माझ्या भावांना, माझ्या बहिणींना निराशेमध्ये, धोक्यांमध्ये, दुःखांमध्ये, आजारांमध्ये, समस्येमध्ये, अश्रूंमध्ये, वादळांमध्ये, सर्व प्रश्नांमध्ये, सर्व जीवनातल्या अप अँड डाऊन मध्ये प्रार्थना करणारे लोक बनव. प्रार्थनेची हॅबिट वाढू दे, प्रार्थनेचा स्टॅमिना वाढू दे, प्रार्थनेची सवय वाढू दे, प्रार्थनेची गोडी लागू दे, प्रार्थनेचा अभिषेक कर, प्रार्थनेचा अनॉइंटिंग कर, प्रार्थनेची झोंबी दे, प्रार्थनेचं मन दे, प्रार्थनेचा अंतःकरण दे, प्रार्थनेचा विश्वास दे, प्रार्थनेचा धावा दे. प्रार्थनेचं गिफ्ट दे. बोला, प्रभू मला प्रार्थनेचं दान दे. बोला बोला, मला प्रार्थनेचं दान दे. ज्यांना प्रार्थनेचं दान, त्यांना जगातले सगळे वरदान. हालेलुया. तुझे लोक जसे आले तसे जाणार नाही. ते निराशेवर विजय होणार, त्यांचे आजार बरे होणार, ते व्यसनातून बाहेर येणार, ते वादळातून बाहेर येणार, ते आजारातून बाहेर येणार, ते दुःखातून बाहेर येणार, ते धोक्यांमधून बाहेर येणार आणि त्यांचे अश्रू आशीर्वादामध्ये बदलल्या जाणार. आमची प्रार्थना ऐकली, तुला धन्यवाद. आमच्याशी बोलला, तुझे आभार मानतो. प्रार्थना मी येशूच्या नावात करतो. आमेन. चर्च आमेन बोलूया. चर्च आमेन बोलूया. आमचे अश्रू आशीर्वादामध्ये बदलले जातात. आमेन. आमचे अश्रू आशीर्वादामध्ये बदलले जातात. आमेन. एक जोरदार टाळ्याचा अर्पण जिवंत देवाला. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे, पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा.
याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.